स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1938 मध्ये ते नागपूरला गेले होते. तर नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवार त्यांच्या संपर्कात होते, त्यांच्याबरोबर होते. डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर मुंजे दोघे मित्र होते आणि वाल परांजपे हे दोघे तिघे मित्र होते. हे तिघेही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त होते आणि त्यांच्याबरोबर आले. त्यांचं काम बघितल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यामध्ये 1938 मध्ये हिंदू युवक परिषद झाली होती. त्या हिंदू युवक परिषदेला त्याने आलं पाहिजे असा आग्रह केला आणि त्यांनी त्याचा अध्यक्ष झालं पाहिजे हाही आग्रह केला. त्या अध्यक्षस्थान सुद्धा डॉक्टर हेडगेवार यांनी तिथे स्वीकारलेलं होतं. मग पूजनीय गुरुजी ज्यावेळी सरसंघचालक झाले, ते सरसंघचालक झाल्यानंतर त्यांचा 80वा वाढदिवस होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. सावरकर सप्ताह त्या निमित्ताने साजरा केला होता 1963 मध्ये 16 मे 1963ला. त्या कार्यक्रमामध्ये श्री गुरुजी हे त्या कार्यक्रमामध्ये एक प्रमुख म्हणून उपस्थित होते, दुसरे सरसंघचालक. त्याने असं म्हटलं की अनेक गुणांचा एकत्र समुच्चय असणारे जे व्यक्तिमत्व आहेत, असे अनेक व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये आहेत. हे सगळे गुण सारख्याच उत्कटपणे व्यक्त करणारे विभूतिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. अशा गुणी महापुरुषांचे मुकुटमणी म्हणून सावरकर शोधतील. पुढे ते असं म्हणतात की त्यांचा मॅगझिन हा अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत पवित्र ग्रंथ लिहिलाय, त्याचं मी पुन्हा पुन्हा वाचन केलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की सावरकरांच्या हिंदुत्व ह्या महान ग्रंथात, मी मुद्दाम हे सांगतोय कारण जो संघ पुढे वाढवला ज्यांनी आणि जे तत्वज्ञान पुढे मांडलं आणि व्यवहार ज्या बाळासाहेब देवरसाने आणला, त्यांचे दोघांची मी फक्त कोटेशन देतो. तर ते असं म्हणतायत की हिंदुत्व ह्या महान ग्रंथात विशुद्ध राष्ट्रवादाची तत्वे शास्त्रशुद्ध पद्धतीने विशद केली आहेत. माझ्या दृष्टीने तो एक पाठ्यग्रंथ आहे, शास्त्र ग्रंथ आहे. आता आपण याचा जर विचार केला तर पुढची सगळी आता हे जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही जी हिंदूची व्याख्या केली, संघाने पुढे इतकं सोपं केलं, ते ह्याच्या आधारावर खरं म्हणजे पुढं इतकं सोपं केलं की या देशाला जो माता मानतो तो हिंदू, धर्म पंथ भाषा जात वर्ण काही नाही, जो या देशाला माता मानतो तो हिंदू, असं पुढे जे केलं त्याचं हे ओरिजिन हिंदुत्व या ग्रंथामध्ये हे आहे. आणि याच कालखंडामध्ये 24 फेब्रुवारी 1931ला मुंबई इलाख्यामध्ये अस्पृश्यता निवारक परिषदेच्या रत्नागिरी अधिवेशनाचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर सावरकर. त्याच्यामध्ये त्यांनी जी मांडणी केली, आपण सगळे एक आहोत, तिथं वाचण्यासारखे आहेत. पण तिथे आलेल्या एका बांधवाने जी आपली प्रतिक्रिया दिली ते मी मुद्दाम आपल्यासमोर सांगतो. त्याने असं म्हटलं, आम्ही आजपर्यंत ठरावात जे मागत होतो, पण दुसऱ्या ठिकाणी आम्ही ठराव केले, ठरावात जे मागत होतो ते इथे प्रत्यक्षात मिळाले. सावरकर हे खरे चालते बोलते पतित पावन देव आहेत. एका दलित कार्यकर्त्याची ही रिॲक्शन त्यावेळी 1931 मधली आहे. ते शंकराचार्यांप्रमाणे नवे संघटनाचार्य आहेत. त्यामुळे अशा तऱ्हेच्या त्यांच्या कामाचा जो परिणाम सर्वदूर आपण पाहतो तो असं लक्षात येतं आपल्याला की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही जी सगळी एक वैचारिक भूमिका मांडली आणि त्याचा व्यवहार केला, त्याच्यामध्ये त्यांनी काही आपल्याला मंत्र वाटावेत असे काही सूचना केल्या आहेत. जसं प्रत्येक मुलाची जन्मजात एकच, ती म्हणजे हिंदू, म्हणजे बाकी कुठलीही जात इथं नाही. आणि त्याचं कारण ते सांगितलं की आपल्या देशामधली जी विवाह संस्था आहे, या विवाह संस्थेमध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे मातृसावरण्य, दुसरं आहे पितृसावरण्य, अनुलोम आणि प्रतिलोम विवाह, चातुर्वर्ण्यामध्ये झालेला संकर
त्याच्यातनं उत्पन्न झालेल्या उपजाती. आणि मातृ सावरणे पितृ सावरण्यामुळे काय झालं तर पितृ सावरण्यामुळे ब्राह्मणात तिन्ही वर्णांचे रक्त संक्रमित झाले. तर मातृ सावरण्यात ब्राह्मणांचे रक्तबीज तिन्ही वर्णात आणि तिन्हींचे पुन्हा परस्परात संक्रमित झाले. त्यामुळे ते पुढे असं म्हणतात की आम्हा सर्व जातींच्या नसानसातून परस्परांचे रक्त प्रवाहत आहे. ही गोष्ट काही कोणासही नाकारता येणं शक्य नाही. म्हणजे आमचं रक्त एक आहे अशा तऱ्हेची भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं. आणि या कालखंडामध्ये जसं मी मगाशी उल्लेख केला, विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. आणि त्या प्रवेश मिळवत असताना ज्या भावनेने सगळे आले, कलेक्टरला वाटलं की तिथं दंगा होणार, हिंदूंनी विरोध केला होता, तरीसुद्धा हजारोच्या संख्येने तिथं मंडळी आली, नाचत आली, वाजत गाजत आली, टाळ मृदंग घेत आली, परमेश्वराचं नाव घेत आली. ही सगळी अस्पृश्य मंडळी एका अर्थी पाहिली आणि समाजातले लोक विरोध करायला आले. तिथं गोंधळ कलेक्टर स्वतः उपस्थित होता तिथे. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या सगळ्यांच्या समोर येऊन त्यांना हे पटवून दिलं की अरे आपण हे चूक करतो आहोत. आपल्या सगळ्यांचं रक्त हे एकमेकांचं रक्त एकमेकांमध्ये मिसळलेलं आहे. आपण सगळ्यांचं रक्त एक हिंदू म्हणून आहे. आपण सगळे हिंदू आहोत आणि त्यामुळे यांना आपण दिलं पाहिजे प्रवेश. खूप आग्रह केल्यानंतर अक्षरशः त्यांनी प्रवेश दिला. आणि त्या प्रवेशाच्या वेळी ती जी मनस्थिती सगळ्यांची होती, आपण जर त्याचा पिक्चर पाहिलात तर तो प्रत्यक्ष रेकॉर्ड केलेला आहे तर ते जर आपण पाहिलं, आम्हाला देवाचं दर्शन घेऊ द्या रे, हे गीत सावरकरांनी लिहिलं. आम्हाला देवाचं दर्शन घेऊ द्या रे. आणि हे सावरकर म्हणत असताना त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, आम्ही सगळे हिंदू बंधू बंधू आहोत आणि आमचा पिता तो परमेश्वर आहे. ही भूमिका या कालखंडामध्ये त्यांनी मांडली. आणि त्याच कालखंडामध्ये पतित पावन मंदिराची निर्मिती ही तिथे झाली. कारण ते मंदिर असं होतं की ज्याच्यामध्ये सगळ्यांना मंदिराच्या देवाऱ्यापर्यंत जाऊन सगळ्या प्रकारची पूजा करता येईल. हिंदू समाजातल्या कुणालाही करता येईल, जो त्या मंदिराला मानतो त्याला करता येईल असं पतित पावन मंदिर. भागोजी कीर हे जे तिथले एक फार मोठे एक ज्याला आपण धनाढ्य म्हणू आपण असे ते होते. आता दिल्लीमध्ये त्यांच्या आपल्या रत्नागिरीमध्ये त्यांच्या नावाचं विधी महाविद्यालयसुद्धा तिथं आहे. त्यांनी ते पतित पावन मंदिर बांधलं. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या त्याच्यामध्ये. आता पतित पावन मंदिर ज्यावेळी बांधलं त्यावेळी धर्माजी महार यांचं एक कीर्तन त्यांच्यासमोर झालं होतं. आता कल्पना करा की त्या कीर्तनाला शंकराचार्य उपस्थित आहेत, सगळा हिंदू समाज उपस्थित आहे, कीर्तन एक महार बंधू करतो आहे. आणि त्या कीर्तनाच्या नंतर सगळेजण त्याच्या पाया पडतायत. त्याच्यामध्ये ब्राह्मणांपासून सगळे आहेत. त्यांना शंकराचार्य प्रसाद देतात आणि तो प्रसाद ते घेतात. अशा तऱ्हेचं एक विलक्षण असं काम त्या कालखंडामध्ये केलं. ते अतिशय उत्तम प्रकारचे लेखक होते. ह्या कालखंडामध्ये संगीत नाटकं चालत असत. संगीत उत्सव नावाचं एक नाटक त्यांनी लिहिलं आणि हे नाटक अस्पृश्यतेच्या विरोधातलं होतं. अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेल्या होत्या. हे जे त्यांचं सगळं काम ज्यांनी पाहिलं त्याच्यामध्ये एक होते भाई माधवराव बागल. भाई माधवराव बागल हे आता जो शेतकरी कामगारी पक्ष आहे त्याच्या संस्थापकांपैकी एक असे ते होते. खरं म्हणजे एका अर्थी विचार केला तर हिंदुत्वाच्या विरोधात असणारी जी काही मंडळी होती त्यापैकी ते एक होते. पण ते ज्यावेळी आले रत्नागिरीत आणि त्यांनी प्रत्यक्ष सगळी कामं स्वातंत्र्यवीर सावरकरांची पाहिली त्यावेळी त्याला अक्षरशः हर्षवायू होण्याची वेळ आली. ते म्हणाले, रत्नागिरीतील सहभोजने व स्त्रियांची सहभोजने घडविणारे तात्यारावांसारखे प्रभावशाली पुरुष आम्हाला देशावर मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो. या कालखंडामध्ये त्यांची कीर्ती कळल्यामुळे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ज्यांचं सगळं आयुष्य अस्पृश्यता निवारणासाठी गेलं,
जिथे जिथे शक्य आहे तिथं ते प्रयत्न केले. 1800 त्या काळात 1919च्या कलकत्ता काँग्रेसमध्ये ॲनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसमध्ये अस्पृश्यता निवारणाचा प्रस्ताव त्यांनी आणला, तो आणायला लावला. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या बरोबर काम केलं, महात्मा गांधींच्या बरोबर काम केलं. पण त्यांना ज्यावेळी स्वातंत्र्य सावरकरांच्या कामाची माहिती कळली त्यावेळी ते रत्नागिरीत आले आणि त्यांच्या बरोबर अनेक ठिकाणी गेले, त्यांच्याशिवाय अनेक ठिकाणी गेले आणि ते आश्चर्यचकित झाले. मी सगळं आयुष्य यासाठी दिलं, पण जे मी करू शकलो नाही ते यांनी केलेलं आहे. त्यांचं एक वाक्य आहे, देवाने माझे उरलेले आयुष्य सावरकरांना द्यावे, माझे अपुरे राहिलेले हेतू हा वीरच पूर्ण करील. अशा तऱ्हेची एक फार मोठी भूमिका ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घेतली. म्हणजे एका बाजूला क्रांती, दुसऱ्या बाजूला एक साहित्यिक म्हणजे एक प्रचंड मोठं काव्य त्यांनी लिहिलं. अंदमानामध्ये मी सांगितलं असं चालू असताना त्यांच्या मनामध्ये काव्य आलं, आपण काव्य लिहावं. काव्य लिहायला पेपर नाही, कागद नाही. मग आतली जी भिंत आहे हाच कागद केला आणि घायपाताच्या काट्याने त्याच्यावर 10,000 ओळी त्यांनी काव्याच्या लिहिल्या, 10,000 ओळी. आणि त्या पाठ कशा करायच्या म्हणून जी काही काव्य लिहून झाली भिंतीवर की स्वतः पाठ करायची. अशी 10,000 ओळी ह्या त्यांनी पाठ केल्या, स्वतः लिहिलेल्या आणि नंतरच्या कालखंडामध्ये ते त्यांनी त्याचं पुस्तक रूपाने बाहेर पाठवल्या. अशा तऱ्हेचे स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि ज्यावेळी आता प्रत्यक्ष आपल्या घटनेने ज्यावेळी आपलं जे अस्पृश्यता आहे याला कायद्याने बंदी घातली हे ज्यावेळी त्यांनी पाहिलं त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला. जात्युच्छेदक निबंधात ह्या पुस्तकातल्या पृष्ठ 196 त्यांनी ह्या संबंधातलं एक कोटेशन दिलेलं आहे. आणि हेच कोटेशन 1950च्या नोव्हेंबरमध्ये किर्लोस्करमध्ये त्यांनी छापलेलं आहे. ते काय म्हणतात, अस्पृश्यता मेली पण तिचे और्ष्यदेहिक अजून उरले आहे. अनटचॅबिलिटी इज अबॉलिश अँड इट्स प्रॅक्टिस इन एनी फॉर्म इज फॉरबिडन. The enforcement of any disability arising out of untouchability shall be an offense publishable in accordance with law. The Constitution of India, Article 17. हे जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलचा थोडक्यात त्यांनी मराठीतही काही सांगितलं आहे. अस्पृश्यता नष्ट केली जात आहे, कोणत्याही प्रकारची आचरली जाता कामा नये. अस्पृश्यता जन्म अशी कोणतीही हीनता कोणावरही लादणे हा निर्बंधानुसार एक दंडनीय अपराध समजला जाईल. भारतीय राज्यघटना छेद क्रमांक 17. हे लिहिल्यानंतर ते स्वतःची एक कॉमेंट देतात. ते म्हणतात, ही घोषणा ज्या दिवशी आपल्या भारतीय राज्यघटना समितीने एकमुखाने सांगितली तो दिवस मानवाच्या दृष्टीने आणि हिंदू संघटनाच्या दृष्टीनेही एक सुवर्ण दिन समजला गेला पाहिजे. अशोक स्तंभासारख्या एखाद्या चिरंतन स्तंभावर कोरून ठेवण्या इतक्या महत्त्वाची आहे ही महोदर घोषणा. म्हणजे या आर्टिकलच्या संबंधात इतका आनंद झाला की आपण जे इतके वर्ष करतो आहोत त्याला आता घटनात्मक आधारसुद्धा आपल्या देशामध्ये मिळाला. अशा तऱ्हेची भूमिका ही त्यांनी घेतलेली आपण पाहतो. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध प्रकारे आपल्या देशावरच्या पारतंत्र्यात ते ज्यावेळी बंदमुक्त झाले त्यावेळी 1933मध्ये हिंदू महासभेचे ते अध्यक्ष झाले आणि नंतर 7 वर्ष ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. आणि हिंदू महासभेची भूमिका देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन झंझावाती दौरे करून प्रचंड अशा संख्येमध्ये लोकांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची कथा सांगत होते, स्वातंत्र्याचं महत्त्व सांगत होते. आणि अशा प्रकारच्या स्वातंत्र्याच्या सांगितलेल्या गोष्टी ज्यावेळी त्यांनी समोर मांडल्या आपल्या
अध्यक्ष म्हणून त्यांनी मांडल्या, त्याच्यामध्ये या देशाचं घटना कशी असावी, ह्या देशाची आर्थिक स्थिती कशी असावी, ह्या देशाचे सामाजिक विषय कसे असावेत, ह्या देशामध्ये त्यावेळी घडणाऱ्या घटनावर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ठराव ते करत असत, ते सरकारला पाठवत असत. अशी एक फार मोठी जागृती त्यांनी केली. दुर्दैवाने 46मध्ये ज्या इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदू महासभेचा पराभव झाला आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे तिथे मोठ्या संख्येने निवडून आले. पुढचा कालखंड इतका दुर्दैवी की पुढच्या अनेक गोष्टीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्य देत असताना कुठल्याही चर्चेत सहभागी करून घेतलं नाही. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन हे असं आहे की ज्या जीवनामध्ये आपण विचार जर केला तर मला असं वाटतं की त्या कालखंडामध्ये जसं वेगवेगळे मी विषय सांगितले तसे मुस्लिम लीगच्या संबंधात मी आता फार याच्यात वर्णन करत नाही, पण एक गोष्ट तर मुद्दाम सांगितली पाहिजे. शौकत अली म्हणजे अली बंधू हे खिलाफत चळवळीचे प्रमुख होते आणि त्या कालखंडामध्ये एक दिवस 1924 नोव्हेंबरमध्ये शौकत अली मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला आले आणि सावरकरांना ते म्हणाले, तुम्ही तुमचं हिंदू संघटनेचं कार्य थांबवा ना, स्वातंत्र्य मिळवायचं आपल्याला सगळ्यांना. तर ते म्हटल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, तुम्ही खिलाफतची चळवळ बंद करा ना. ते म्हणले, खिलाफतची चळवळ माझे प्राण आहे. मग आमचं काय म्हणले मग हिंदू संघटने. पुढे ते म्हणले चेष्टेत म्हणता म्हणता की मी असा धिप्पाड, इतका धिप्पाड आहे की आणि तुम्ही तर इतके लहान आहात, म्हणजे देहयष्टीने इतके खुजे आहात की मी सहजपणे तुम्हाला लोळवू शकेन. स्वातंत्र्य सावरकर सटकन म्हणाले, अरे वा, फारच छान, मी तुमचं आव्हान स्वीकारतो, यापुढे. पण एक लक्षात ठेवा, तुमच्यासारख्या धिप्पाड अफजल खानाचं मला तुम्ही जे खुजे म्हणतात तसे असणाऱ्या शिवाजी महाराजांनी काय केलं त्याचा इतिहास तुम्हाला माहीत असेलच. मग तिथून ते तोंड काढून निघून गेले. त्यामुळे असं दिसतं आपल्याला की ज्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाचे 2-3 तुकडे झाले तर त्यावेळी ते खूप दुःखी झाले, फारच दुःखी झाले. आणि ते असं म्हणाले, सिंधू विना हिंदू, अर्थाविना शब्द, आत्म्याविना शरीर, अशक्य, सर्वथा अशक्य. त्याचं इंग्रजी व्हर्शन असं आहे, हिंदू विदाउट सिंधू, इट वुड बी अ वर्ड विदाउट मिनिंग, अ बॉडी विदाउट साऊल, इम्पॉसिबल, सिम्पली इम्पॉसिबल. स्वातंत्र्य मिळालं तो दिन साजरा करत असताना सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक गोष्टी आपल्यासमोर त्यांनी मांडल्या आणि या मांडत असताना अनेक गोष्टी मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली जी थिअरी आहे ते मी आपल्यासमोर मांडलं. जसं त्यांचा एक शब्द आहे की हिंदू हा शब्द वांशिक नसून तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आज आमची संस्कृती एक आहे असं ज्यावेळी म्हणतात त्यावेळी या देशातले सगळे त्याच्यामध्ये येतात हे आपण पाहतो. आपल्या देशामध्ये हिंदू राष्ट्र ही संकल्पना जी त्यांनी मांडली त्याचा थोडा 1-2 मिनिटात आपण आढावा घेऊ. भारत हे हिंदू राष्ट्र आहे अशी निसंदिग्ध मांडणी 1867 मध्ये राजनारायण बोस यांनी केली. 1867 मध्ये ही पहिल्या आधुनिक काळामध्ये ही त्यांनी मांडणी केली. त्या मांडणीनंतर मग स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, लाल बाल पाल यांनी ती जी संकल्पना आहे त्याच्या आधारावर देशामध्ये आंदोलनं केली आणि 1923 मध्ये निसंदिग्धपणे म्हणजे 56 वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाची निसंदिग्ध मांडणी केली. या कालखंडामध्ये मी आपल्याला सांगितलं की
सावरकरांचं राजकारण आणि जे समाजकारण आहे आणि सगळ्या देशभर त्यांनी जे सुरू केलं त्याचा केंद्रबिंदू होता हिंदू समाज. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की आपल्या देशामध्ये जसं मगाशी मी डॉक्टर हेडगेवारांचा उल्लेख केला, श्री गुरुजींचा उल्लेख केला, त्यांचे परिणाम असणारे अनेक मंडळी होते. त्याच्यामध्ये एक बाळासाहेब देवरस होते जे तिसरे सरसंघचालक होते. अटल बिहारी वाजपेयी होते, भाऊराव देवरस होते, महाराष्ट्राचे प्रांत संघचालक काशीनाथ पंत लिमये होते, पुण्याचे संघचालक नगो अभ्यंकर होते आणि राजकीय क्षेत्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्यांच्यावर यांचा प्रभाव आहे अशी मंडळी आहेत. असा जर आपण एका बाजूला विचार केला तर जे तिसरे सरसंघचालक आहेत बाळासाहेब देवरस यांनी त्यांच्याबद्दल जे म्हटलेलं आहे तर ते एक मुद्दाम त्याची मी थोडी माहिती सांगतो. समृद्ध सुसंपन्न देश जर सामर्थ्यशाली नसेल तर आक्रमकांचे भक्ष्य बनतो, हे वैचारिक सूत्र सावरकरांनी आपल्यासमोर मांडलं. आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीद्वारे व बुद्धी प्रामाण्याच्या आधारे विज्ञानाधिष्ठित प्रबळ समाजाच्या उभारणीसाठी त्यांनी देशभर अभियान सुरू केले. आणि ते मगाचं मी वाक्य सांगितलं, सावरकरांचं राजकारण व समाजकारण यांचा केंद्रबिंदू हिंदू समाज होता. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पुढं बाळासाहेब देवरसांनीच 1974 हिंदू संघटना आणि सामाजिक समता हा विषय वसंत व्याख्यानमालेत मांडलेला होता. ते सगळे संदर्भ आपण पाहिले तर सावरकरांच्या सगळ्या वैचारिक मांडणीमध्ये आपल्याला दिसतात. ते सगळे त्याचं आधार असणारे बाळासाहेब देवरसांचं म्हणून मी मुद्दाम कोटेशन वापरतो की ते कसं पाहत होते स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे. ते असं म्हणतात, कुशाग्र बुद्धिमत्ता, ओजस्वी वक्ता, झुंजार क्रांतिकारक, राजकारणी, प्रखर समाज सुधारक, विज्ञानाचा उपासक, श्रेष्ठ साहित्यिक, महाकवी व राष्ट्रासाठी समर्पित जीवनाचा अत्युच्च आदर्श समाजासमोर ठेवणारा आणि अशा अनेक गुणांचा समुच्चय क्वचितच आढळतो अशी एकमेव व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यांनी एक लेख लिहिला आहे त्यांच्यावर, त्या लेखाचं नाव आहे झाले भाऊ होतील भाऊ परंतु या सम हा. हा त्यांचा लेख आहे. त्याच्यात या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आहे आणि त्याचा शेवट असा केला आहे, ही उक्ती यथार्थाने सिद्ध करणारा नरशार्दूल म्हणजेच सावरकर. बाळासाहेब देवरस. आता बाळासाहेब देवरसांचं जीवन आज आपल्याला आवश्यक नाही, पण सावरकरांनी मांडलेल्या सगळ्या गोष्टी ज्यांनी प्रत्यक्ष नंतर व्यवहारात आणल्या त्याच्यातनं सामाजिक समरसता मंच सुरू झाला, ज्याचं जबाबदारी महाराष्ट्रात माझ्याकडे आली होती आणि अखिल भारतीय स्तरावर सुद्धा माझ्याकडे आली होती. अशा तऱ्हेचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे एक जीवन आहे तर असं जीवन आज आपण सगळ्या तरुणांनी आपल्यासमोर त्यांचं जीवन ठेवलं पाहिजे. याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींची हत्या झाली. त्या हत्येची जबाबदारी आपल्यावर झटकण्यासाठी पंडित नेहरू आणि त्यावेळच्या सरकारने संघावर बंदी आणली, गुरुजींना अटक केली आणि सावरकरांना सुद्धा अटक केली. स्वातंत्र्यासाठी तिळतिळ झगडणारा, रक्त सांडणारा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा नरशार्दूल त्याला स्वातंत्र्यामध्ये कैदेत टाकलं जातं. आणि महात्मा गांधींच्या खुनाच्या संदर्भात पुढे खोसला कमिटी समितीने हे सगळं संघावरची बंदी उठवली, त्यांनाही निर्दोष मुक्त केलं. हा भाग वेगळा, पण सगळ्या देशामध्ये एक विषाक्त वातावरण निर्माण केलं. सगळ्या देशामध्ये अनेक उच्चवर्णीयांची घरं जाळली गेली. संघचालक असणारे आणि कोल्हापूरमध्ये जे फार मोठा स्टुडिओ ज्यांचा होता ते संघाचे संघचालक होते. तो स्टुडिओ जाळला त्या काळातला 28 लाख रुपये किमतीचा. सगळे सिनेमे त्या कालखंडामध्ये तिथं होत असत. तर हा तो जाळलाच.
तो जाळलेला स्टुडिओ बघायला ज्यावेळी तिथे प्रत्यक्ष ते मालक आले, आमचे संघचालक आले आणि पाहत होते, एकाने विचारलं, काय पाहतात तुम्ही? राख रांगोळी झालेला 28 लाखाचा स्टुडिओ पाहून ते म्हणाले, नाही, मी पाहत होतो की ह्याचे जे कोळसे झालेले आहेत ते 1 महिना तरी आपल्या चुलीला पुरतील. अशा तऱ्हेचे एका बाजूला ज्या लोकांनी आपलं जीवन ह्याच्याशी जोडलेलं होतं, त्यांना लोकांच्या मनातून उतरवण्यासाठी महात्मा गांधी या त्या कालखंडामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या सामान्य माणसापर्यंत ज्यांचा विचार जाऊ शकत होता, त्यांच्या मनामध्ये महात्मा गांधींचे खुनी अशा तऱ्हेची एक प्रतिमा उत्पन्न केली आणि त्याच्या खाली स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्री गुरुजी यांना अटक केली. स्वातंत्र्यवीर सावरकर इथपर्यंत झालं नाही, त्यातनं ते निर्दोष मोकळे झालेच. परंतु 1950 मध्ये लियाकत अली, जो पश्चिम बंगालचा जो पूर्व पाकिस्तानचा जो मुख्यमंत्री होता, तो पंतप्रधान मुख्यमंत्री होता, तो भारतामध्ये येणार होता. तो येणार होता म्हणून त्याच्यात गोंधळ होईल, आंदोलनं करतील म्हणून पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक केलेली होती. आणि सगळ्या समाजात, देशात, जगात त्यांचं नाव खराब होईल, त्यांच्याबद्दलचं मत वाईट होईल, त्या सगळ्या समाजामध्ये अशा तऱ्हेची स्थिती उत्पन्न होईल, हे त्यांनी सुरू केलं. आणि ते जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधात आपल्याला जे तरुण मंडळी आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं जे जीवन आहे ते पुढं आलं पाहिजे, पुढं नेलं पाहिजे. अनेक कार्यक्रम चालू आहेत. सावरकर स्मारक चालू आहे, सावरकर दर्शन प्रतिष्ठान सुरू आहे, सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने हिंदुत्व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहेत. अशा विविध प्रकारच्या गोष्टी त्या सुरू आहेत. म्हणून ज्यावेळी सावरकर दर्शन प्रतिष्ठानने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय जनसामान्यापर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून न्यावा म्हणून आम्ही एक चित्रपट निर्माण केला. तो चित्रपट बाबूजी हयात असताना निर्माण झाला. तो देशभर सगळीकडे झाला. तो सुरुवातीला जो हिंदीमध्ये होता, मग त्याचा मी मराठीकरण केलं, मराठीत आला तो. त्याच्यानंतर त्याचा आता कन्नडमध्ये त्याचं केलेलं आहे. हिंदीमध्ये झालं, कन्नडमध्ये झालं, गुजरातीमध्ये झालं. गुजरातीमधल्या कार्यक्रमाला नरेंद्रभाई उपस्थित होते. आणि या निमित्ताने आम्ही त्यांचे विचार साहित्याच्या माध्यमातून जसं जावं म्हणून सावरकर साहित्य संमेलनं सुरू केली. ही साहित्य संमेलनं आपण वेगवेगळ्या ठिकाणी आत्तापर्यंत सुरू केलेली आहे. आणि ती जी साहित्य संमेलन आहेत ते पहिलं रत्नागिरीला झालं, नंतर ठाण्याला झालं, नंतर गुजरातमध्ये झालं, नंतर हैदराबादला झालं, नंतर दिल्लीमध्ये झालं, नंतर जयपूरला झालं, राजस्थानात झालं. असं देशातल्या अनेक राज्यामध्ये ही संमेलनं झाली. त्यातलं जे पहिलं संमेलन आहे त्या पहिल्या संमेलनाचा अध्यक्ष मी होतो. प्रमुख पाहुणे नितीन गडकरी होते. त्यावेळी मी माझा विषय ठेवला होता हिंदुत्वाचे तत्वज्ञान आणि सावरकर. आता मी त्याची चर्चा करत निर्णय माध्यमातून आलेला आहे, पण मी एक आव्हान माझ्या भाषणाच्या शेवटी तिथं केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनाला 50 वर्ष झाली. त्यावेळी सावरकर दर्शन प्रतिष्ठानने त्याची एक स्मरणिका काढली आहे, त्याच्यामध्ये माझं सगळं भाषण आहे. मी मगाशी उल्लेख केला त्याच्यामुळे अटल बिहारी वाजपेयींचं सिनेमांसाठी त्यांनी मदत करण्यासाठी जे अमेरिकेत भाषण केलं होतं ते सुद्धा भाषण त्याच्यामध्ये आहे. बाळासाहेब देवरसांचा, भाऊराव देवरसांचे लेख त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये मी शेवटी आव्हान असं केलं आहे, महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांनी त्यांच्या ज्ञान लालसेला वंदन करण्यासाठी सावरकरांचे चित्र दर्शनी भागात लावावे. त्यामुळे आपण कशासाठी आणि कसे जगायचे त्यांची प्रेरणा वाचकांना मिळत राहील, हे मी आवाहन केलं आहे. आणि त्यामुळे आधुनिक तरुणांच्या पुढे सुद्धा हा सगळा विषय
योग्य पद्धतीने जावा हा आपल्या देशामध्ये सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आता आपण पाहतो की भारत सरकार अनेक प्रकारचे जे निर्णय घेतात, एक सामर्थ्य संपन्नतेचा निर्णय घेतात. त्यांनी ऑपरेशन सिंदूर केलं किंवा त्याच्या अगोदर ज्या घटना केल्या त्या पाहिला जर स्वातंत्र्यवीर सावरकर असते तर त्यांना किती आनंद झाला असता. कारण त्यांनी घोषणा पहिल्यांदा दिली होती, आपल्या देशाचं हिंदूकरण झालं पाहिजे, आपल्या सैन्याचं सैनिकीकरण झालं पाहिजे देशाचं, आणि सैनिकांचं हिंदूकरण झालं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि आता प्रत्येकाने सैन्यात सामील व्हा अशी त्यांनी घोषणा केली. म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 40,000 सैनिक मिळू शकले आणि ते आपल्या देशामध्ये येऊ शकले. इतकी दूरदृष्टी असणारे त्याचा उल्लेख आपल्या सिंगापूरच्या भाषणामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसने केलेला आहे. आणि म्हणून अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विसरण्याचा प्रयत्न ज्यांनी केला तो आपण हाणून पाडला पाहिजे. आणि नव्या पिढीच्या मनामध्ये आज सरकार ज्या पद्धतीने जे निर्णय घेत आहेत त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली जी सूत्र आहेत त्याचा सुद्धा विस्तार होत असताना आपल्याला दिसतो आहे. आणि संरक्षण सिद्धतेत आपण स्वयंपूर्ण झालो आज, ह्याच्या इतकी सावरकरांना दुसरी कुठलीही श्रद्धांजली नाही. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी श्रद्धांजली तर अर्पण करतोच त्यांना, परंतु त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आणि त्यांच्याप्रमाणे आपण जगावं, सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक जीवनात आपण जगावं, हे मी त्यांच्यापासून एक सूत्रही माझ्या जीवनासाठी घेतलं आहे आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी ते आणतो आहे. आंतरजातीय विवाहापासून सगळ्या प्रकारच्या गोष्टी मी स्वतः माझ्या घरातही घडवलेल्या आहेत, जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर जगण्याचा विषय आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर भाषणाचा विषय नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातलं एक एक वाक्य काढून त्याने असं म्हटलं की माझं जीवन म्हणजे भारताचा इतिहास आणि माझं जीवन देशाचं स्वातंत्र्य याच्याशीच निगडीत आहे. हे जीवन लोकांनी आत्मसात करावं आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सर्व शक्तीनिशी ह्या देशामध्ये त्यांनी मांडलेल्या राष्ट्रीयत्वाची कल्पना प्रत्यक्षात येईल, हे आपल्याला पाहायला मिळावं. अशा शुभेच्छांसहित मी सर्व जनतेलाही अभिवादन करतो. धन्यवाद.